आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर लवकरच मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे आणि मार्गशीर्ष महिना म्हटलं की अनेक स्त्रिया या महिन्यामध्ये भरपूर सारी व्रत वैकल्य करत असतात आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य, वैभव सर्व काही येण्यासाठी अनेक महिला हे व्रत करत असतात। तर आज आपण या व्रताविषयी माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर बघा, मला अनेक प्रश्न आलते की ताई यावर्षी 5 गुरुवार आहे, तर मग 4 गुरुवार व्रत करायचं की 5 गुरुवार करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5व्या गुरुवारी अमावस्या येत आहे, त्यामुळे 5वा गुरुवार हा व्रतामध्ये धरायचा की नाही याविषयी आम्हाला तुम्ही माहिती सांगा। त्यासाठी म्हणून मी हा एक व्हिडिओ तयार केलेला आहे। तर बघा, रोगराईचा नाश व्हावा, धनधान्याची संपन्नता लाभावी, वैभव, सुख, समृद्धी, शांती आपल्या घरामध्ये यावी यासाठी अनेक स्त्रिया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्री महालक्ष्मीचे पूजन करत असतात। मार्गशीर्ष महिना म्हणजे व्रतवैकल्याचा महिना म्हणून देखील ओळखलं जातं। आता यावर्षी 2023 मध्ये मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबरपासून सुरू होतोय आणि या महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रताची सुरुवात केली जाते। आता या महिन्यातले जे 4 गुरुवार असतात त्या प्रत्येक गुरुवारी स्त्रिया अगदी मनोभावे हे व्रत करतात, म्हणजे संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून हा उपवास जो असतो तो संध्याकाळी किंवा रात्री सोडला जातो। मग मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महिलांनी काय करायचं तर सकाळी लवकर उठायचं, त्यानंतर जे काही घराची स्वच्छता आहे, झाडून आहे किंवा फरशी पुसणे आहे ते करायचं, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या मार्गशीर्षच्या महालक्ष्मी पूजेची मांडणी करायची आहे। या पूजेसाठी 5 प्रकारची पानं लागतात, म्हणजे 5 झाडाची पानं लागतात किंवा विड्याची पानं, आंब्याची पानं तुम्ही वापरली तरी चालतील, आणि या कलशावरती नारळ ठेवून अशी कलश स्थापना केली जाते। आणि बऱ्याच स्त्रिया अगदी आवडीने भक्तिभावाने हा कलश देखील सजवतात आणि आधी सांगितल्याप्रमाणे दिवसभर उपवास करून रात्री नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो। तर आता बघूया की यावर्षी कोणत्या तारखांना हे गुरुवार आलेले आहेत। तर पहिला जो गुरुवार आहे मार्गशीर्षचा गुरुवार तो 14 डिसेंबरला आहे, दुसरा मार्गशीर्षचा गुरुवार जो आहे तो 21 डिसेंबरला आहे, तिसरा जो आहे तो 28 डिसेंबरला आहे, चौथा जो गुरुवार आहे तो 4 जानेवारीला आहे आणि 5वा गुरुवार आहे 11 जानेवारीला। आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडलेला आहे की 5व्या गुरुवारी अमावस्या आहे, मग हा गुरुवार व्रतामध्ये धरायचा की नाही। तर बघा, जरी अमावस्या या 5व्या गुरुवारी येत असेल तरी देखील आपण या गुरुवारी व्रत हे करायचे आहे आणि आपले जे उद्यापन आहे ते 5व्या गुरुवारीच करायचे आहे। आणि जे उपवास आहे व्रताचा तो नेहमीप्रमाणे म्हणजे 4ही गुरुवार आपण ज्याप्रमाणे पूजा मांडणी केलेली आहे त्याचप्रमाणे 5व्या गुरुवारी देखील आपल्याला अशी मार्गशीर्षमधल्या महालक्ष्मी पूजेची मांडणी करायची आहे आणि सकाळी दिवसभर उपवास करून आपल्याला रात्री नैवेद्य दाखवायचा आहे देवीला आणि नंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। आणि लक्षात घ्या, एक गुरुवार अधिक मिळतोय आपल्याला, जास्तीचा मिळतोय महालक्ष्मीची भक्ती करण्यासाठी, त्यामुळे अत्यंत चांगली गोष्ट आहे ही। त्यामुळे कुठलीही मनामध्ये शंका तुम्ही घेऊ नका आणि आपल्याला 5व्या गुरुवारीच या व्रताचं उद्यापन करायचं आहे, अमावस्या असली तरीही। बघा, लक्ष्मीपूजन देखील आपण अमावस्ये दिवशीच करतो, त्यामुळे कुठलीही मनामध्ये शंका किंवा प्रश्न आणू नका आणि 5व्या गुरुवारीच आपल्याला हे महालक्ष्मी व्रताचं जे उद्यापन आहे ते करायचं आहे। अनेक महिला काय करतात, उद्यापनाच्या दिवशी 5 सवाशीण महिलांना बोलवून त्यांना हळदी कुंकू देतात आणि नंतर उद्यापन करतात। उद्यापनाच्या दिवशी या महिलांना खीर दिली जाते
म्हणजे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला 5 सवाशीण महिलांना प्रसाद म्हणून खीर द्यायची आहे। आता समजा 5 महिला येणं शक्य नसेल घरी तुमच्या, तर एका तरी सवाशिणीला तुम्ही काय करायचं आहे, तर हळदी कुंकू द्यायचं आहे, खीर द्यायची आहे प्रसाद म्हणून आणि तिची ओटी तुम्हाला भरायची आहे। 5 महिला येणं शक्य नसेल तर एका तरी सवाशीण स्त्रीची तुम्हाला ओटी ही भरायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे। आणि बघा, पहिल्या गुरुवारी जशी तुम्ही पूजा मांडणी करत आहात तशीच तुम्हाला काय करायचे आहे, 5ही गुरुवारी ही पूजा मांडणी करायची आहे। यासाठी कलश लागतो, तर कलश स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं, हळद कुंकू अक्षता, 1 रुपयाचं नाणं, फूल टाकायचं, त्यामध्ये 5 वेड्याची पानं टाकायची किंवा 5 प्रकारची झाडाची पानं टाकायची, जसं की पेरू, आंबा, चिक्कू, जांभूळ, अशा प्रकारे तुम्ही 5 कुठलीही पानं वापरू शकता। आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, चौरंग किंवा पाट मांडायचा आहे, त्यावरती लाल वस्त्र अंथरायचे किंवा पिवळं अंथरू शकता, त्यावरती तांदळाची रास तुम्हाला करायची आहे आणि त्या तांदळाच्या राशीवर तुम्हाला कलश स्थापना करायची आहे। गणेश पूजन करायचं आहे, माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीचं पूजन तुम्हाला करायचं आहे। भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा फोटो असेल तर अवश्य या पूजनामध्ये मांडा, कारण गुरुवार हा भगवान विष्णूंना देखील वार समर्पित असतो, त्यामुळे या दिवशी आपण विष्णूंची देखील पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि पिवळी फुलं आपल्याला या पूजेमध्ये व्हायची आहेत आणि माता लक्ष्मीला तुम्हाला लाल फुलं व्हायची आहेत। आणि त्याचबरोबर तुम्हाला केळी देखील इथे ठेवायची आहे, 5 प्रकारची 5 फळं इथे आपल्याला ठेवायचे असतात। आणि ही पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर एक पुस्तक मिळतं महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रताचं, त्यातली तुम्हाला कहाणी वाचायची आहे आणि जे काही मंत्र दिलेले आहेत ते पण तुम्हाला वाचायचे आहे, पठण करायचे आहे। आणि महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला वाचायला विसरायचं नाही आहे, म्हणजे नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, हे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम संध्याकाळी वाचायचं आहे। आणि त्याचबरोबर बघा, तुम्ही व्रत करत असाल तर तुम्ही व्रत करू शकता, किंवा जर तुम्हाला झेपत असेल, तुमचं आरोग्य चांगलं असेल, तुम्हाला ते सहन होत असेल, तर तुम्ही उपवास करू शकता। जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर फक्त तुम्ही पूजा मांडणी करा आणि तुम्ही व्रत नाही केलं, म्हणजे उपवास नाही केला तरीही चालेल। जर तुम्ही आजारी असाल किंवा जर तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असेल हेल्थचा, तर तुम्ही फक्त पूजा मांडणी करा। फक्त मार्गशीर्षचा महिनाभर तुम्ही जे मांस मच्छी असतं तर किंवा नॉनव्हेज आहे ते तुम्ही वर्ज्य करा। या महिन्यामध्ये तुम्ही नॉनव्हेजचं सेवन करू नका आणि फक्त तुम्ही भक्तिभावाने हे पूजन करा तरीही चालतं, कारण शेवटी भक्ती महत्त्वाची आहे। तुम्ही उपवास करता की नाही हे महत्त्वाचं नाही। आता या गुरुवारच्या व्रतामध्ये समजा अडचण आली किंवा पिरियड्स आले तर तुम्ही घरामध्ये दुसरं कोणतरी असेल तर त्यांच्याकडून पूजा मांडणी करून घेऊ शकता, किंवा मग त्या गुरुवारी तुम्ही पूजा मांडायची नाही, पण तुम्ही उपवास करायचा आहे। जर तुम्ही उपवास करत असाल तर सूतक पडलेलं असेल तरी देखील काय करायचं, पूजा मांडू नका, पण तुम्ही काय करा तर उपवास करायचा आहे। उपवास मात्र तुम्ही स्वतः करा। आणि जर समजा तुम्ही एखाद्या अडचणीच्या वेळी दुसऱ्या कोणाकडून तरी पूजा मांडून घेत असाल तर पूजा त्यांना मांडू द्यात, पण उपवास मात्र तुम्ही दिवसभर करा। आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तर पूजा हे करताना, हलवताना किंवा काढताना तुम्हाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप दाखवायचा आहे, पुन्हा महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे। आणि हे जे पाणी आहे कलशातलं ते तुम्हाला तुळशीला घालायचं आहे। जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना घाला आणि थोडेसे तांदूळ तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यात टाका। आणि प्रत्येक गुरुवारी मग तुम्ही तुमच्या डब्यातले तांदूळ घेऊ शकता। जी फळं आहेत ते तुम्ही स्वतः सेवन केली तरीही चालेल, जी वेणी आपण घातलेली असते, गजरा घातलेला असतो कलशाला, तो तुम्ही स्वतः वापरा तरीही चालेल। आणि जी फुलं आहेत ती निर्माल्यामध्ये तुम्ही टाकून द्यायची आहे, कारण शिळी फुलं पुन्हा वापरू नये। तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे। हे व्रत
जे कोणी संपूर्ण भक्तिभावाने प्रत्येक वर्षी करते तर त्याच्या घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव नांदते असा समज आहे। त्यामुळे दरवर्षी न चुकता हे व्रत तुम्ही करत चला। याच्या आधी करत नसाल तर या वर्षीपासून तरी सुरुवात करा। जरी तुम्हाला उपवास जमत नसेल तरी फक्त पूजा मांडणी तुम्ही करा। दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही पूजा मांडणी करू शकता। तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी ही पूजा मांडणी करा, नसेल सकाळी वेळ तर संध्याकाळी तुम्ही पूजा मांडणी करू शकता। फक्त तुमची भक्ती महत्त्वाची आहे। दरवर्षी असे हे व्रत करणाऱ्याला कशाचीच कमतरता पडत नाही। माता लक्ष्मीचा नेहमी कृपा आशीर्वाद त्या घरावरती राहतो आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। तर अवश्य तुम्ही यावर्षी असं हे व्रत जे मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत आहे महालक्ष्मी मातेचं ते करायला विसरू नका। यासाठी एक पुस्तिका लागते तर ती देखील तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल। त्याचबरोबर गुरुवारी काही चुका आपल्याला करायच्या नाहीत। त्या म्हणजे गुरुवारी आपल्याला चुकूनही नखे कापायचे नाही आहेत, केस कापायचे नाही आहेत। महिलांनी पार्लरमध्ये जाऊन त्या केस किंवा हेअर कट्स करतात तर गुरुवारी प्लीज असं करू नका। त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारी पती पत्नीने एकमेकांशी भांडायचं नाही आहे किंवा कोणाशीच आपल्याला भांडायचं नाही, कोणाला अपशब्द बोलायचे नाही आहेत, कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही आहे। तर आपल्या मनामध्ये नेहमी चांगलाच विचार आला पाहिजे। या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे। त्याचबरोबर अंघोळ न करता पूजेच्या कुठल्याच वस्तूंना हात लावायचा नाही आहे। स्वच्छ स्नान करून पूजा करायची आहे। जर तुमच्या घरी एखादी सवाशीण महिला गुरुवारच्या दिवशी आली किंवा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आली किंवा एखादी छोटी मुलगी आली तर नक्कीच तिला एखादी भेटवस्तू द्या। सवाशीण महिला आली असेल तर तिला हळद कुंकू द्या, तिची ओटी भरायला विसरू नका। छोटी मुलगी असेल तर तिला खाऊ द्या, तिला हळद कुंकू लावा आणि नक्कीच त्यांचं दर्शन घ्या किंवा नमस्कार करा। देवीचं स्वरूप म्हणून त्या छोट्या मुलीचं किंवा सवाशीण महिलेला नमस्कार आपल्याला मनोभावे करायचा आहे। त्याचबरोबर भेटवस्तू म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता। शृंगाराचं साहित्य देऊ शकता, जसं की मेहंदीचा कोण आहे, टिकलीचं पाकिट आहे किंवा मग हातरुमाल आहे, अशा तुम्ही वस्तू देऊ शकता। त्याचबरोबर या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी नक्कीच तुम्ही एखाद्या पिवळ्या वस्तूचं दान करा। मग तुम्ही केळी घेऊन जा, स्वामींच्या मठामध्ये ती ठेवा किंवा मग श्री गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये तुम्ही ही केळी ठेवू शकता। पिवळे वस्त्र दान करा। आता बघा, आता हिवाळीचे दिवस सुरू होत आहे त्यामुळे नक्की तुम्ही वस्त्रदान या गुरुवारी करा। त्याचबरोबर जो गजरा असतो तो अवश्य तुम्ही एखाद्या सवाशीण स्त्रीला या गुरुवारी देत चला किंवा मग माता लक्ष्मीला तुम्हाला हा जो गजरा आहे तो अर्पण करायचा आहे। असा गजरा अर्पण केल्याने देखील आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्याला भरपूर ऐश्वर्य, सुख, समाधान, शांती देते आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करायचे असेल तर मार्गशीर्षमधला गुरुवार हा अत्यंत शुभ मानला जातो। तुम्ही अवश्य या दिवशी सोने किंवा चांदीची खरेदी करू शकता। नवीन वाहन आणायचं असेल किंवा जमिनीची खरेदी करायची असेल तर मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करू शकता, नवीन वस्त्र खरेदी करू शकता। तर अवश्य या गोष्टी तुम्ही करा आणि ज्या सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांनाही माहिती कळेल आणि यावर्षी 4 गुरुवार करायचे की 5 गुरुवार करायचे याविषयीचे प्रश्न देखील मिटतील आणि आपला जो व्हिडिओ आहे त्याचा सर्वांना वापर होईल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।